हे तुमचं शिवण क्लासच्या 8व्या दिवसामध्ये आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूया। तर आपण प्रिन्स कट ब्लाऊजचं पॅटर्नवर ठेवून कटिंग केलेलं आहे। तर अगोदरच्या पूर्ण व्हिडिओची लिंक म्हणजे कटोरी ब्लाऊजची सिरीज झालेली आहे, आता प्रिन्स कटची सुरू आहे। तर ते अगोदरचे पूर्ण पहिल्या दिवसापासून जे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवसापासून ब्लाऊजचं कसं कटिंग करायचं, काय काळजी घ्यायची ब्लाऊज कटिंग करताना ते संपूर्ण असं लक्षात येईल। इथं आपण ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे जे आपण प्रिन्सेस कटचं पॅटर्न तयार केलेलं पेपर कटिंगचं ते आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून कट केलेलं आहे। आता आपण प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कसा तयार करायचा ते बघूया। प्रिन्सेस कट ब्लाऊज जोडताना काय काळजी घ्यायची, एका साईडचे दोन्ही पार्ट होऊ नये म्हणून बघा, हा आपला समोरचा गळा आणि हा आपला साईडचा पार्ट म्हणजे फिटिंगच्या साईडला येणारा पार्ट आहे। तर बघा कसं ठेवायचं, तर हे असं समोरासमोर सुरुवातीला ठेवून घ्यायचं आहे। हा आपला समोरील गळा आहे आणि कटोरी जी येते ती फिटिंगच्या बाजूला येते। हा पॉईंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजसारखं नाही आहे ह्याचं। आणि हे असं समोरासमोर ठेवूनच मगच जॉईंट करून घ्या, अस्तरचा ब्लाऊज असो किंवा बिगर अस्तरचा। त्यामुळे काय होणार आहे, एका साईडचं दोन्ही होणार नाही। आणि हे जे बघून घ्या मी आता दाखवते ना, हा समोरचा गळा ही फिटिंगची बाजू आहे, त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने हे जॉईंट करून घ्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित तयार होईल। नाहीतर काय होतं, कटोरी समोर येते, मुंड्याचा पार्ट पाठीमागं जातो, त्यामुळे ब्लाऊज चुकतो। त्यामुळे अशा पद्धतीनं हे करा। आता हे जॉईंट समोरासमोर ठेवून झाल्यानंतर जॉईंट करायचं आहे। आता जॉईंट करताना बघा, अर्धा इंच मार्जिन आपल्याला इथं घ्यायचं आहे शिलाई करताना, कारण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करताना मार्जिन आपल्याला अर्धा इंच घेऊन शिलाई करायची आहे। कुठलाही पार्ट ओढायचा नाही, कमी जास्त होईल तो पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हा आपला साधा ब्लाऊज पीस आहे, तुम्ही अस्तरच्या ब्लाऊज अगोदर अस्तर जॉईंट करून मग ही शिलाई करू शकता। तर बघा इथं बरोबर आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे। आता शिलाई केल्यानंतर हा आपला मुंड्याचा पार्ट तिथं जास्त झालेला आहे, तो कट कसा करायचा बघा, असं क्रॉस जसं आहे ना आपलं तसं घेऊन ही शिलाई करताना शिलाई करायच्या अगोदर हे कट करून घ्यायचं आहे, दाखवल्याप्रमाणे कट करायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, फक्त तो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट होणार, बाकीचं जे आहे ते जसं तसं राहणार, त्यामुळे ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। आता बघा तुम्हाला आणखीन, आता बघा प्रिन्सेसचा आकार भरपूर छान आलेला आहे, व्यवस्थित असा आकार आलेला आहे। आणखीन तुम्हाला पफ हवा असेल म्हणजे परफेक्ट, तर काय करायचं, हा जो पार्ट आहे ना ह्याचा मध्ये काढायचा, जसं आपण 4 टक्स ब्लाऊजला घालतो ना तशा पद्धतीनं आडवा टक्सही इथे घालून घ्यायचा आहे, त्यामुळे आणखीनच फिनिशिंग जास्त चांगली येते। ठीक आहे, तर बघा इथून इकडच्या कडेपासून एकदम शिलाईपर्यंत प्रिन्सेसचा जो शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे। पाऊण इंच शिलाई करायची, एक्स्ट्रा घ्यायचं नाही, आणि तिकडं पाव इंच घ्यायचं आणि इकडल्या साईडला कमी कमी करत यायचं आहे। जसं आपण 4 टक्सला टक्स मारतो ना, सुरुवातीला पाव इंच घेतो आणि मग कमी कमी एकदम करत जातो, म्हणजे तो टक्स एकदम व्यवस्थित प्लेन दिसतो। त्यामुळे तशी शिलाई करा। बघा आता व्यवस्थित आहे। आता हा ब्लाऊज तुम्हाला असा पफ वगैरे दिसत नाही, कारण हा साधा ब्लाऊज पीस आहे एकदम, त्यामुळं अस्तरचा ब्लाऊज असेल तर उभार येतो त्याला, त्यामुळं हा साधा ब्लाऊज पीस आहे, पण फिनिशिंग आपली एकदम 100% परफेक्ट येणार आहे। आता जॉईंट झाल्यानंतरही ते साईडला ठेवू आणि आता हे जॉईंट करायचं आहे। आता आपण अगोदर ते जोडलं, आता हे जोडताना कटोरीवरती साईड पट्टी ठेवून शिलाई करायची आहे। सुरुवातीला साईड पट्टीवरती कटोरी ठेवून शिलाई केली, आता कटोरी म्हणजे प्रिन्सेसची कटोरी आहे त्यावरती साईड पट्टीचा पार्ट ठेवायचा आणि शिलाई करायची आहे। हाही पार्ट कमी जास्त होणार नाही, ओढायचं नाही, कमी जास्त झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे। मार्जिन आहे ते अर्धा इंच घ्यायचं आहे। आणि इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे। ब्लाऊज शिलाई करताना कुठल्याही ब्लाऊज असू दे, शिलाई आहे ते आपल्याला डबल करून घ्यायची, जेणेकरून ब्लाऊज आपला व्यवस्थित असा तयार होईल। आता बघा शिलाई बघू शकता, आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला प्रिन्सेसचा। आता तिकडच्या प्रमाणे इकडचाही टक्स घालून घ्यायचा आहे, तर याचा मध्ये काढायचा असा, आणि मध्ये काढून आपल्याला इथं टक्स घालून घ्यायचा आहे। जितकं येईल 9 आहे, 9चा मध्ये काढून आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे।
किंवा असा मध्ये काढून शिलाई केली तरीही चालतं. सुरुवातीला 1/2 इंच घ्यायचं आणि कमीमध्ये शिलाई असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला बघा दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला ह्याला पट्टी जोडून घ्यायची आहे खालच्या साईडनी. जसं आपण कमरपट्टी लावतो तसं बघा समोरचा गळा एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. खालच्या बाजूला आपल्याला पाठीमागच्या बाजूला आपण जसं कमरपट्टी लावतो ना तशाच पद्धतीनं पट्टी लावून घ्यायची आहे. 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे. बघा इथं मी 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ह्या पट्टीलाच खालच्या साईडनी काट आहे. म्हणजे आपण बाही कटिंग करताना जसं आपल्या बाहीला काट असतो आणि बाहीला काट असल्याच्या नंतर आपण हात शिलाई करताना जशाच तसं फोल्ड करतो ना तशी पट्टी आहे. त्यामुळे मी इथं शिलाई करून घेतलेली नाही आहे, तिला काट आहे. त्यामुळं तसंच पलटी करून मी परत हात शिलाई करून घ्यायची आहे. आणि जसं आपण पाठीमागं हात शिलाई करतो तसंच इथंही हात शिलाई करून घ्यायची आहे. बघा सरळ ब्लाऊजवरती पट्टी ठेवायची आणि सेम कमरपट्टी लावतो तसंच लावून आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. तर ह्याला योग पट्टी नाही आहे, योगपट्टी नाही आहे, त्याला बिगर योगपट्टीचा आहे. त्यामुळं ही पट्टी लावून घ्यायची म्हणजे फिनिशिंग आपलं व्यवस्थित येईल. आता बघा समोरच्या बाजूला आपल्याला पट्टीवरती दाब शिलाई द्यायची आहे. आणि मग ती पट्टी पूर्ण आतमध्ये परत फोल्ड करून घ्यायची आहे. दोन्ही एकदाच तयार करायचे म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंग सहित तयार होतं. एक एक केलं तरीही चालतं. तर एका ताईंची कमेंट आली की ताई ब्लाऊज शिवताना खूप अडचण येते. तर ज्यावेळेस आपण नवीन ब्लाऊज शिलाई करतो त्यावेळेस ब्लाऊज शिलाई करताना वेळ लागतो आणि व्यवस्थित लक्षातही नाही येत नाही. त्यामुळं अडचणी येतात. तर सतत जर प्रॅक्टिस केली आपण ब्लाऊज शिलाईची ब्लाऊज कटिंगची तर आपलं बघा व्यवस्थित एकदा हात बसला ना तर परफेक्ट येतं आपलं. त्यामुळं आपण परफेक्ट असं येण्यासाठी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस केल्यानंतर परफेक्ट येईल. आता बघा उलट्या साईडने मी इथं शिलाई करून घेत आहे म्हणजे पट्टी आपली व्यवस्थित होईल. आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपण पाठीमागच्या भागाला हात शिलाई करताना कमरपट्टीला इथंही हात शिलाई करून ही शिलाई काढून घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित तयार होतो. हात शिलाई परत काढायची आहे आपल्याला ती पट्टीची. हात शिलाई करून ती शिलाई काढून घ्यायची आहे. आणि शिलाईचा जो टक्स आहे ना प्रिन्सेसचा तो पुढंच राहू द्यायचा म्हणजे राऊंड आहे तो गोल राहतो. बघा व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता समोरचा पार्ट तयार झालेला आहे. ह्याला हुक लूप पट्टी लावून घेऊयात. आता ही पट्टी पुरते आहे का बघायचं आपल्याला. पट्टी पुरत नसेल तर आपण थोडासा कपडा इथं जॉईंट करून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंच आपल्याला इथं सोडायचं आहे. बघा आता थोडासा कपडा कमी आहे आपला हा, त्यामुळे मी इथं दुसरा कपडा याला जॉईंट करून घेते आणि एका साईडने शिलाई करायची आहे. थोडासा कपडा जॉईंट करून घेऊन मग आपण शिलाई करून घ्यायचं आहे. पट्टी जोडल्यानंतर पट्टीवरती दाब शिलाई द्यायची म्हणजे व्यवस्थित तयार होतं. आता एक्स्ट्राची पट्टी आहे ना ती कट करायची. पट्टी आपल्याला 1.5 इंचाची ठेवायची आहे आणि एका साईडनी शिलाई करून घ्यायची आहे. पाव इंच फोल्डिंग करून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. आता इकडच्याही पट्टीला आपण असंच पाव इंच हे करून फोल्ड करून घ्यायचं आहे काज बटन पट्टी तयार करण्यासाठी. आता बघा हुकलूक पट्टी लावताना ही लक्षात ठेवा की कटोरीच्या साईडला लावू नका. आपल्या समोरच्या टक्स घेतलेला आहे ना त्या साईडला लावा. बऱ्याच जणीचा इथंही घोळ होतो
तिकडल्या साईडला लावतात. नवीन शिकताना आपल्या लक्षात येत नाही, भरपूर असं कन्फ्युजन होतं. कटोरी ब्लाऊजचं आणि प्रिन्सेस ब्लाऊजचं शिलाई करताना थोडंसं कन्फ्युजन होतं. त्यामुळे लक्षात ठेवून पार्ट जॉईंट करायचे आहेत. आपण जसं कटोरी ब्लाऊजला करतो तसं. आता पट्टी जोडून घेतल्यानंतर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीवरती, आणि पट्टी जसं कमरपट्टी आतमध्ये फोल्ड करतो तसं फोल्ड करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा उरलेला कपडा आहे तो कधी कट करायचा ते दाखवते बघा. आता लगेच नाही कट करायचा, कारण आता हे फोल्ड करायचं. फोल्ड केल्याच्या नंतर आपण परत ते कट करून घ्यायचं आहे. कपडा आतमधल्या साईडला फिटिंग करून घ्यायचं आपलं, आणि मग जे आहे ते आपल्याला कट करायचं आहे. त्यामुळं आपलं फिनिशिंग जे आहे ते ब्लाऊजचं व्यवस्थित येतं. त्यामुळं त्या पद्धतीनं तुम्ही कट करा. बघू शकता आकार आपला व्यवस्थित असा आलेला आहे. आणि अगोदर कट केलं तर ते खाली असं कमी पडल्यासारखं होतं, त्यामुळं कपडा तसं नाही करायचं. आता इकडच्या साईडचं कट करताना आता याला हुक नाही लावायचे, बटन लावायचे आहेत. काज बटन तयार करत आहोत. आता बटन लावायचं आहे, त्यामुळे बघा कसं तयार करायचं. उलट्या ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवून शिलाई केलेली आहे. इथं अगोदर आपण सरळ ब्लाऊजवरती सरळ पट्टी ठेवून तयार केली पट्टी. आता ही उलट्या ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवून शिलाई करायची आहे. हुकची पट्टी तयार करतानाही सेम असंच करायचं, आणि बटनची पट्टी तयार करतानाही सेम तयार करायचं. फक्त आता बघा एकच म्हणजे बदल आहे तो असा की आपण ज्यावेळेस हुकचे घरं तयार करतो, म्हणजे काचचे करतो, त्यावेळेस काय करायचं असतं, आपण इकडच्या साईडला खुला भाग सोडतो आणि अलीकडल्या साईडला पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई मारतो. पण इथं बटन लावायचे असल्यामुळे आपण काय करत आहोत, वरती उरलेला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून पूर्ण इकडल्या साईडला शिलाई करत आहोत. हा फक्त बदल आहे. बाकी जसंच्या तसं हुकलुकची पट्टी करतो तसंच करायचं. फक्त इकडल्या कडेला मी जिथं शिलाई करते ना तिथं शिलाई केलेली आहे. त्याऐवजी आपण काय करतो, तो भाग खुला ठेवतो हुक लावण्यासाठी, आणि इकडच्या बाजूला पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई करतो. तर आता बघा दोन्ही पार्ट शिलाई करून झालेले आहेत. आता पार्ट कमी जास्त झालेत का बघायचं. जर बघा इथं जर तुमचा पार्ट कमी जास्त झाला तर हुक लावल्यानंतर तो भाग खालीवरी होतो, त्यामुळं समोरचा गळा व्यवस्थित येतो, किंवा खालच्या साईडला सोडलं तरी खालीवरी होतो, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे एक्स्ट्राचा जो पार्ट झाला आहे तो कट कसा करायचा बघा. हे असं मार्क करून घ्यायचं आहे खडूनी. आता ते मार्किंग आहे ते वरच्या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला, आणि कसं बघा क्रॉस मार्क करायचं एकदम सरळ जशाच्या तसं. अर्धा इंच कट करत गेलं तर समोरचा गळा आपला एक साईडला पसर होतो. अगोदर जसं दाखवलं त्याप्रमाणे बघा कसं क्रॉस कट करायचं. असं व्यवस्थित समोर घ्यायचं आपल्या, आणि व्यवस्थित असा मी जसं आकार दाखवलेला आहे ना सेम अशा पद्धतीनं कट करून घ्या. म्हणजे काय होईल, आपला आकार जाणार नाही आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो फक्त कट होईल. तर अगोदर जसं बघा आपण कट करतो तसं कट दाखवल्याप्रमाणे कट केलं तर ब्लाऊज सगळा पूर्ण समोरचा गळा एकदम मोठा होऊन जाईल, खालच्या साईडला खेचलं जाईल. त्यामुळे हे असं फक्त तेवढंच कट करून घ्या. आता एकदा बघून घ्यायचं की मी जर झालेलं आहे ते बरोबर झालेलं आहे का, कारण तिथंही बरोबर पाहिजे म्हणजे समोरचा गळा आपला व्यवस्थित दिसतो. थोडं किंचित जास्त आहे ते पण आपण कट करून घेऊया मार्क केलेलं ते. आता आपलं हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. पाठीमागचा भाग तयार करून घेण्यासाठी आपण पट्ट्या जोडून घ्यायचं आहे. कमरपट्टी जी आहे ना ती जोडून घेऊयात. आपला कपडा कमी असल्यामुळे पट्ट्या जॉईंट, आणि कपडा जास्त जरी असला तर पट्टी कमी असली तर जॉईंट करून लावता येतो आपल्याला. त्यामुळे पट्ट्या जॉईंट करून इथं लावून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला पट्टी जॉईंट करायची आणि त्या पट्टीवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित दिसतं. पट्टी उचकत वगैरे नाही आपली, त्यामुळं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा सरळ पट्टीवरती बघा जे जॉईंट केलेलं आहे त्यावरती पट्टी ठेवून आपल्याला पट्ट्या कशा जोडून घ्यायच्या तेही व्यवस्थित बघा. आता ही सर्व पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण ती पट्टी जोडून पाव इंच मार्जिन घेऊन एक साईडला
फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर. आता बॉबिनचा दोरा इथं थोडंसं निघत आहे, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ आपला थांबलेला आहे. आता पट्ट्या जोडून झालेल्या आहे, दाब शिलाई देऊन झालेली आहे. आता 1 इंच पाव इंच मार्जिन घेऊन पट्टीला शिलाई करून घ्यायची आहे. आता पट्टी पुरते का बघून घेऊ, म्हणजे उरलेले जे पट्टी आहे ते जोडता येईल. आता पट्टी पुरते आपल्याला. तर बघा, हे आपण शोल्डरचा मध्ये काढायचा आणि टक्स घालून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा किंवा पाव इंचाचा टक्स घ्यायचा आणि वरती एकदम कमी कमी असं टक्स घ्यायचा. जसं आपण अगोदर आडवा टक्स घालताना केलं तसंच इथं सेम करायचं आहे. खाली अर्धा इंच आणि वरती पाव इंच घेत घेत कमी कमी करत एकदम कमी टक्स घ्यायचा आहे. त्यामुळं पाठीमागचा भाग आपला व्यवस्थित येतो. आणि टक्स कितीचा घालायचा तर 4.5 4-3.5 इंचापर्यंत घालायचा आहे. पाठीमागचा गळा जर जास्त वरती असेल तर जास्त घालायचा, कमी असेल तर कमी घालायचा. तर आता पट्टी झालेली आहे. आता पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता हे पाव इंच मार्जिन घेऊन इथं फोल्ड करून घेऊयात पट्टी सुरुवातीला. तर बघा, शिवण क्लासचे व्हिडिओ तयार करताना म्हणजे शिकताना तुम्हाला काही अडचणी येत आहेत का, परफेक्ट क्लास तयार होत आहे का आपला, हे मला नक्की सांगा. हे झाल्यानंतर आपण 4 टक्स ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, 4 टक्स ब्लाऊज कटिंग कसा करायचा, ब्लाऊज कसा तयार करायचा हे बघूयात. त्यासाठी ह्याच्या पुढचेही व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकदम फ्रीमध्ये आपण कटोरी ब्लाऊजपासून हा प्रिन्सेस कट ब्लाऊजपर्यंत आलेलो आहोत. सरळ ब्लाऊजवरती पट्टी जी आहे ते उलटी ठेवून आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील, म्हणजे कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, ब्लाऊज कसा कटिंग करायचा, शिलाई कशी करायचा, त्याचबरोबर प्रिन्सेसचं माप कसं घ्यायचं, प्रिन्सेस का ब्लाऊज कसा कटिंग करायचा, हे व्हिडिओ बघितले नसतील ना, तेही व्हिडिओ बघा. त्या पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण बघा, किंवा चॅनलमध्ये जाऊन एकाखाली एक व्हिडिओ असतात ते तुम्ही नक्की बघा. आता दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीवरती. तर हा व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालेला आहे. बाकी व्हिडिओ रोजचे रोज येत होते, पण हा व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे. आता ह्याच्या पुढेचे व्हिडिओ जे आहेत 4 टक्स ब्लाऊजचे माप घेणे, कटिंग, शिलाईचे, ते व्यवस्थित आपल्या जे ठरलेल्या 2 दिवसाच्या टाईमप्रमाणे हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी दुसरा व्हिडिओ अपलोड होतो शिवण क्लासचा. त्याच पद्धतीने होईल. आता शिलाई करताना इथं शिलाईची टीप आहे ती मोठी करून घ्यायची आहे, म्हणजे हात शिलाई केल्यानंतर तो आपल्याला लगेच काढता येईल. आणि व्यवस्थित ती पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जोडताना बघा काय करायचं, उंची आपली बरोबर आहे का, फिटिंगची बाजू बरोबर आहे का, मुंड्याचे आकार बरोबर आहेत का, हे बघून घ्यायचं आहे. कारण पाठीमागचा मुंडा आपला 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा असतो. त्यामुळं एक्स्ट्राचा जो पार्ट झालेला आहे तो कमी जास्त झालेला तो कट करायचा. आता बघा, समोरचा ते थोडंसं पार्ट जास्त झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी. आणि इकडचंही बघून घ्यायचं आहे. कमीचा जो पार्ट असेल तो कट करायचा आहे. इथं शोल्डर, मुंडा. आता बघा, आपण इथं मुंड्याचे आकार बघा, पाठीमागचा तेवढं जास्त पाहिजे आपल्याला मुंडा. आता इथं कपडा सेम असल्यामुळे एवढं म्हणजे व्यवस्थित क्लिअर दिसत नाही. आता एक्स्ट्रा जे झालेलं आहे ते असं कट करायचं आहे बघा. आकार देताना मार्क करून दाखवलेला आहे मुंड्याच्या आकार. आता शोल्डर आहे ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सरळ शोल्डर जोडून घ्यायचं. बघू शकता आकार व्यवस्थित आलेले आहेत. तर आता हे जोडून घेऊया आपण.
एकदम कडेला शिलाई करायची. मार्जिन पाव इंच वगैरे जास्त सोडायचं नाही. पाव इंच घेतलं तर चालेल, पाव इंचापेक्षा जास्त घ्यायचं नाही. बघा आता इथं शिलाई केलेली आहे वरती सरळ ब्लाऊजवरती. दोन्ही साईडला सरळ ब्लाऊजवरती शिलाई करायची आणि मग ब्लाऊज उलटा करून शिलाई केल्यामुळं काय होतं, फिनिशिंग व्यवस्थित येते. शोल्डरच्या तिथं आपले दोरे वगैरे सुटत नाही. तुम्ही उलटं शिलाई केली तरी चालतं, पण हे असं केल्यानंतर ब्लाऊजला आहे ते आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. त्यामुळे हे असं शोल्डरचं फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि आता ब्लाऊज आपल्याला उलट करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर कुठल्याही साईजच्या म्हणजे कितीही इंचाच्या कुठल्याही साईजचा ब्लाऊज असेल, 28, 30, 32 कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं सेम पद्धतीनं शिलाई करून घ्यायची आहे. असं नाही की 34 साईजच्या ब्लाऊजची शिलाई वेगळ्या पद्धतीनं किंवा मोठ्या मापाच्या ब्लाऊजची शिलाई वेगळ्या पद्धतीनं, असं काही नाही. कटिंगची पद्धत पण सेम असते, फक्त माप वेगळे वेगळे असतात. शिलाईची तर प्रत्येक ह्याची पद्धत सेम असते, त्यात काहीच बदल नसतो. फक्त कटिंग करताना जे माप आहेत ना ते थोडेफार बदल असतात. बाकी सगळं जे आहे ती पद्धत सेम असते. त्यामुळं कोणत्याही एक ब्लाऊज शिलाई करायला आला तर प्रत्येक साईजचा ब्लाऊज आपल्याला शिलाई करता येतो. आता हे झालेलं आहे आपलं. आता आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपलं कुठला पार्ट कमी जास्त झालेला आहे का फिटिंगच्या बाजूला, म्हणजे जॉईंट करताना. आता आपल्याला इथं तर बघा हा पार्ट आपला पाठीमागचा किंवा समोरचा जो काही झालेला आहे तो आपल्याला शिलाई करून शिलाई नाही ते मार्क करून कट करायचं आहे. म्हणजे फिटिंग केल्यानंतर जे आपलं मुंड्याचे पार्ट आहेत खालीवरी होणार नाहीत किंवा बाही जोडताना आपल्याला अडचण येणार नाही. त्यामुळे हे आपण अशा पद्धतीनं ते मार्क करून जोडून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला बघायचं. अगोदर बघितलं आहे तरीही बघा अशा पद्धतीनं आपण बघून घ्यायचं आहे. पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला. बघा पट्टी जोडताना काय करायचं आहे, इथं एक साईडला आपण फोल्ड वगैरे काही केलेलं नाही आहे पट्टीला, कारण आपण व्यवस्थित असं बघा न पलटताही एक साईडला पाव इंच मार्जिन न घेताही शिलाई कसं करायची, गोट कसा घालायचा ते बघूयात आता. तर बघा सहज सोपं आहे, कोणालाही जमेल. नवशी केला तर लवकरात लवकर जमेल अशी सोपी पद्धत आहे. क्रॉसपट्टी काढण्याची गरज नाही. जर ब्लाऊजचा कपडा कमी असेल तर क्रॉसपट्टी काढायला कपडा पुरत नाही, त्यावेळेस तुम्ही सहज पद्धतीनं सरळ पट्टीचाही गोट घालू शकतो. फक्त पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे आपला तसा पट्टी इथं जॉईंट करून घ्यायची आहे. पट्टी जॉईंट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. शोल्डर जोडलेला पार्ट आहे तो पाठीमागच्या भागाला करायचा. कुठल्याही ब्लाऊजला शिलाई गोट घालताना कटोरी असो किंवा प्रिन्स कट, म्हणजे शोल्डर पुढं झुकत नाही. आणि बघा इथं आपण पाव इंच मार्जिन घेऊन इथं शिलाई करून घेतलेली आहे पट्टीला आणि आपल्या ब्लाऊजला. तर आता इथं अर्धा इंच सोडायचं, अर्धा इंचाच्या पुढचं आपल्याला कट करायचं आणि ते फोल्ड करून घ्यायचं आहे तिथं. हे फोल्ड केल्याच्या नंतर बघा काय करायचं, इतकं सहज सोपं आहे ना की प्रत्येकाला जमेल. आता खालच्या साईडने आपली बरोबर शिलाई आली आहे का बघून घ्यायची, म्हणजे कपडा वगैरे सुटलेला आहे की नाही. आता बघा ही पट्टी आपल्याला अशी पूर्ण फोल्ड नाही करायची, अर्धी पट्टी फोल्ड करायची आहे. आणि अर्धी पट्टी फोल्ड करताना काय करायचं, पहिलं जे मार्जिन आहे आपण घेतलेलं पट्टीचं आणि ब्लाऊजचं ते त्यामध्ये पॅक करून घ्यायचं आता मी दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे. आणि शिलाई आपल्याला पट्टीवरती घ्यायची आहे, ब्लाऊजवरती येऊ द्यायची नाही किंवा अलीकड येऊ द्यायची नाही. हे पूर्ण मार्जिन आहे ते त्यामध्ये पॅक करायचं आणि त्यावरती शिलाई करायची, म्हणजे परत पायपिंग केल्या वेळेस तो पार्ट बाहेर दिसणार नाही. पायपिंग जे आहे ते फिनिशिंग सहित तयार होईल.
त्यामुळे सहज सोप्या पद्धतीनं कोणालाही हे पायपिंग जमेल. सुरुवातीला पट्टी जोडून घ्यायची आणि परत आपल्याला पट्टी फोल्ड करायची, ते मार्जिन त्यामध्ये पॅक करायचं त्या पट्टीमध्ये आणि त्यावरती शिलाई करायची आहे. शिलाई इकडं ब्लाऊजकडे येऊ द्यायची नाही, शिलाई पूर्ण फक्त पट्टीवरती शिलाई करून घ्यायची आहे. आणि गोट पलटत नाही आपला हा अजिबात. तुम्ही कसंही शिलाई करा, सहज पद्धतीनं ब्लाऊज आपला व्यवस्थित फिनिशिंग सहित तयार होतो. त्यामुळं अशा पद्धतीने एकदा पायपिंग करून बघा. नवीन शिकताना खूप अडचणी येतात पायपिंग वगैरे करताना. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर गोट घालून घेतला ब्लाऊजला तर आपला गोट आहे तो व्यवस्थित येतो. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा ब्लाऊजला गोट घालून बघा आणि मला नक्की सांगा आयडिया कशी वाटली ती. सगळ्या बाजूला आपण तसंच शिलाई करून घ्यायची आहे. मार्जिन त्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे. आता झालेलं आहे. आता बघा झाल्याच्या नंतर आता काय करायचं, आता सहज पद्धतीनं कपडा फोल्ड करून गोट घालायचा, हवा तसा छोटा किंवा मोठा. आता बघा इथं आपल्याला गोट बिघडण्याचा चान्स काय येत नाही, तर आपण अगोदर पाईप शिलाई मार्जिन त्यामध्ये फिट केलेलं आहे. आता गोट पलटणार नाही आपला, कारण इथं आपला कपडाही एक्स्ट्रा नाही राहिलेला. एक्स्ट्रा कपडा असेल तर गोट पलटतो, कपडाचं एक्स्ट्रा नाही तर गोट पलटणार कसा आपला, बरोबर. तर बघा एकदम खाचेमध्ये शिलाई करायची आहे आणि शिलाई एकाच लाईनमध्ये करायची. त्यामुळे काय होतं, गोट आपला एकदम सरळ लाईनमध्ये येतो आणि त्याला अशी म्हणजे गोट एकदम असा परफेक्ट आपला फिनिशिंगमध्ये दिसतो. मी दाखवते त्याप्रमाणे फक्त शिलाई करून घ्या. एकच भागामध्ये शिलाई करायची सरळ लाईनमध्ये. ती शिलाई आहे ना बघा त्या खाच्यामध्ये चिव द्यायची, इकडं तिकडं करायचं नाही. बघा आता व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे गोट आपल्याला. जसे आकार असतील गळ्याचे तसंच तिथं शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्याला. आणि इथं काहीच करायचं गरज नाही आपल्याला, फक्त आपल्याला पट्टी आहे ती आतमध्ये जरा फोल्ड करून असं घ्यायचं आहे, म्हणजे गोट आपला एकदम व्यवस्थित असा तयार होतो. बघा आता परफेक्ट गोट तयार झालेला आहे, बघू शकता. व्यवस्थित आता एकसारखा गोट तयार झालेला आहे. अशा पद्धतीने गोट घालून घ्या म्हणजे गोट आपला व्यवस्थित तयार होईल. आता बघा फिनिशिंग ही आपली व्यवस्थित आलेली आहे, पूर्ण कपडा आतमध्ये गेलेला आहे. त्यामुळं आपला पलटण्याची म्हणजे इथं चान्सेस नाही आहेत, म्हणजे गोट पलटी होतो तो पलटणार नाही बिलकुल, कारण कपडाच आता एक्स्ट्रा नाही ना, पट्टी पूर्ण पॅक झालेली आहे, तर गोट कुठून पलटणार. आता बाही जोडताना बघा काय करायचं आहे, सरळ भाग आहे म्हणजे खड्डा जो असतो खोलगट भाग जो असतो तो समोरच्या बाजूला जोडायचा. तिथं मार्क करून घ्यायचं किंवा कट करून घ्यायचं आहे. मध्यालाही मी मार्क केलेला आहे सेंटरला. आपल्या बाही जोडताना नेहमी मध्यापासून जोडायची. मार्किंग केलेला भाग समोर लावायचा. सुरुवातीला बघा असं ठेवून घ्यायचं. अस्तरच्या ब्लाऊजला तर भरपूर असं लक्षात ठेवावं लागतं की एका साईडचं दोन होतं तयार करताना, आणि ह्यालाही ह्याही बाईला
तर जॉईंट करताना लक्ष देऊन बाही जॉईंट करा, म्हणजे एका साईडच्या दोन्ही बाह्या होत नाहीत आणि असं केल्यामुळं आपली बाही फिनिशिंगमध्ये तयार होते. इथं व्यवस्थित असं सेम मार्जिन घेऊन इथं शिलाई करून घ्या. आता बघा आपलं बाही उलटी करून जोडून घ्यायचं आहे. आता बाही आपलं जोडून झालेली आहे इकडच्या साईडचं. आता आपल्याला इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे. नेहमी ब्लाऊज शिलाई करताना आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, अगोदर सांगितल्याप्रमाणे शिलाई आहे ती डबल करून घ्या. आता एक साईडची बाही जोडून झालेली आहे. आपण आता दुसऱ्या साईडची बाही व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. तर आता इकडच्या साईडची बाही जोडताना जसं अगोदर जोडलं तसं मध्यापासून जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नेहमी बाही जोडताना मध्यापासून जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना एकाकडे येऊन कधी जोडायचं नाही. आकार जातात आणि कमी जास्त बाही होते, त्यामुळे बाही आपल्याला मध्यापासून जोडून घ्यायची आहे. आता बघा आपली बाहीची उंची जितकी आहे तितकी घ्यायची, मार्क करायचं, तेव्हा भाग आतमध्ये फोल्ड करायचा हात शिलाईसाठी. आणि आपल्याला इथं त्यावरती मोठी शिलाई करून घ्यायची आहे. बारकी शिलाई करायची नाही, म्हणजे शिलाई मोठी करून शिलाई करायची आहे. आणि हात शिलाई केल्यानंतर ती शिलाई काढायची. दोन्ही साईडला तसं करायचं आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज तयार केले तर ब्लाऊज कसे परफेक्ट तयार होतील. पुढचेही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे शिवण क्लासचे पुढचे व्हिडिओही तुम्हाला एकदम फ्रीमध्ये बघायला भेटतील. तर व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की सांगा जा. काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा जा. कुठल्या साईजचे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत तेही नक्की सांगा जा. आता ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आणि फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. सुरुवातीला सरळ ब्लाऊजवरतीच शिलाई करून घ्यायची. ते जोड आहे ना बाही जॉईंट केलेलं ते पुढच्या बाजूला जाऊ द्यायचे, म्हणजे आपली मुंड्याचे जोड व्यवस्थित येतात. तिथे एक्स्ट्रा होतं ते कट केलं आणि इकडच्याही साईडला सेम पद्धतीनं जोडून घेतलेलं आहे. आता वरच्या बाजूने शिलाई केल्यानंतर आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा. ब्लाऊज उलटा करून घेतल्यानंतर सुरुवातीला एकदम कडेला शिलाई मारायची आहे, बघा मी दाखवल्याप्रमाणे अशी. आणि मग परत जसा आपला दंडगेर आहे तो दंडगेरचं माप टाकून मग शिलाई करायची आहे. पण सुरुवातीला एकदम कडेला शिलाई घ्यायची. कारण काय असतं, शिलाई कडेला घेतली ना तर शिलाई फिटिंग करताना इथं कपडा वगैरे गोळा होत नाही, चुना वगैरे पडत नाही. त्यामुळं ते एकदम कडेला शिलाई करून घ्यायची. मग आपला दंडगेर जेवढा आहे ते माप टाकून आपल्याला परत शिलाई करून घ्यायची आहे. आता दंडगेरचं माप आहे आपलं 6 इंच. 6 इंचाला मार्क केला. दोन्ही साईडलाही आणि सरळ शिलाई करून घ्यायची आहे. त्यामध्ये काही बदल करायचा नाही. आपण बघा छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकून कमरेलाही तेच माप टाकून शिलाई म्हणजे कटिंग केलेलं आहे. त्यामुळं शिलाई करतानाही आपल्याला क्रॉस वगैरे शिलाई घ्यायची गरज नाही किंवा कुठलंही दुसरं माप काढायचं नाही. दंडगेरचं माप टाकायचं आणि खाली तशीच शिलाई करून घ्यायची आहे. कुठल्याही साईजच्या ब्लाऊजला सेम पद्धतीनं बघा, ही आपली पद्धत एकदम सोपी आहे. कमरेचं माप नाही घ्यायचं, छातीचं माप नाही घ्यायचं, दंडगेरचं माप घ्यायचं आणि एकदम सरळ लाईनमध्ये शिलाई करायची. त्यामुळं ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते आपलं एकदम सरळ रेषेत पण येतं आणि व्यवस्थित येतं. तर अशा पद्धतीनं कुठल्याही साईजच्या ब्लाऊजची शिलाई करा, एकदम व्यवस्थित अशी येईल. आणि शिलाई करताना जे बाही जोड आहे तो आपला बाही जे
मार्जिन आहे बाही जॉईंट केलेलं आपलं ते पुढच्या बाजूला करायचं, म्हणजे आकार बाहीचा आपला व्यवस्थित येतो असा. बघा असा व्यवस्थित असा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. अस्तरचा ब्लाऊज तयार करायचा असेल तर सुरुवातीला अस्तर जोडून ह्या अशा पद्धतीनं ब्लाऊज तयार करून घ्या. बघू शकता व्यवस्थित असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर पुढचा व्हिडिओ आपला 4 टक्सचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितला आहे तर व्हिडिओला लाईक ही नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.